शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे या तीन दिग्गजांच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होत आहेत। या तिघांची कमतरता या निवडणुकीत नक्कीच जाणवणार, कारण तिघही आपल्या भाषणाच्या खास शैलीमुळे प्रचार सभा गाजवायचे। ही उणीव केवळ त्यांच्या पक्षांनाच नव्हे तर जनतेलाही भासणार आहे। यापुढे प्रत्येकाने निश्चयानं असीम कसं मतदान करा की शिवसेनेची सत्ता महाराष्ट्रामध्ये आलीच पाहिजे आणि शिवसेनेचा भगवा झेंडा, शिवरायाचा भगवा झेंडा, हिंदू धर्माचा भगवा झेंडा मंत्रालयाच्या त्या घुमटावरती गौरवानं, अभिमानानं, स्वाभिमानानं आणि जबरदस्त बहुमतानं फडकलाच पाहिजे। राम मंदिराला जरी उशीर लागला तरी तुकडोजी महाराजांचं मंदिर मात्र लवकर होईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही। आता परवा पण नागपुरामध्ये मुंडेंनी घोषणा केली, राम मंदिर वही बनाएंगे, कब बनाएंगे ये नहीं कहेंगे। आम्हाला काय भेट दिली? मला वाटलं आपल्याला शाल मिळेल, एक भेट देतील म्हणल्याबरोबर मला वाटतं राजू शेट्टी काय खुश झाले। आम्हाला आता पेड्याचे हार देतात का काय देतात, त्यांनी तर आमच्या हातात सोड दिला महात्मा ज्योतिबा फुल्यांचा। पण मी राजू शेट्टी तुम्हाला वचन देतो, महायुती आता दिल्लीतून आणि महाराष्ट्रातून यांना फटके मारून सत्तेवरून हकलून दिल्याशिवाय राहणार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।